लागल्यात 58 लाख नोंदी निघाल्या. हे गरीबाचे लेकर माय बाप्पा आज फीस नाही भरू शकत. आरक्षण मिळाल्यामुळे त्यांचा फायदा झाला आणि ज्या गरीबाचा फायदा झाला तो काय मावळा नाही का? तू नुसता इकडे तिकडे लोकांच्या गाडीत बसत हिंडतो, इकडे उलचिक पैसे काय तिकडे उलचिक पैसे काय, याच्या कोण 50,000 याच्या कोण 1 लाख समाजाच्या जीवावर पैसे कमवायचे. तुम्हाला नाही मोठा करू शकत मी. माझ्या संग राहायचं तर राहणार राहू नका. मी करणार तर 6 कोटी गरीब मराठ्यांनाच मोठं करणार. तुम्हाला नाही मोठं करू शकत मी. तुम्ही आता समाजाला तेच केलं. मोर्चेनी सभागी समाज लुटेव. मी माझा समाज एकत्र आला, मी समाजाला आरक्षण दिलं. तुमच्या टायमाला सुद्धा समाज एकत्र आला तर तुम्ही काहीच नाही दिलं. 1 नोंद नाही दिली तुम्ही. 1 नोंद. मी 2 वर्षात 58 लाख नोंदी दिल्या आणि 2 GR दिले. आता तुमचा सुद्धा देणार आहे. सातारा संस्थांचा GR निघणार म्हणजे निघणार, त्याशिवाय मी गप्प बसत नाही तर मग घोड्यात लावतो त्याला. नाही दिले दुश्मनी झाले हो मला. मी असं तुमच्यासाठी तुमच्या लेकरा बाळासाठी बोलतो म्हणून मला दुश्मनी झाले. हे मला वैरी समजायला लागले आणि माझ्या घातपाताच्या सुपाऱ्या द्यायला लागल्या. का तर मी मराठ्यांना मोठं करायला लागलो, मराठ्यांचे पोरं मोठे करायला लागलो म्हणून हे माझ्या सुपाऱ्या द्यायला लागले. आपलेच काही जवळचे लोक फोडायला लागले आणि त्यांच्या तोंडून काही पण ओढून घेतात. जे खोटं आहे तेच खरं बोला रे. आपली शहाणपणाची पैदाशी आहे, खरं बोलायचं शिका. एखाद्या भंगार जातीला, रक्ताने हात माखलेल्या जातीला खुश करायसाठी स्वतःच्या जातीला बदनाम करू नका. हराम करो. शेवटी जात जात असती ते कामाला नाही येणार. जातच कामाला येईल. वेळ आल्या, वेळ आली ना, संकट आलं तर धावून दांडकं घेऊन जातच येऊ शकते. दुसरे मजा बघू शकतात आपला. मी कधी भेद केला का? भाजपच्या मराठ्याला देऊ नका आरक्षण, काँग्रेसच्या मराठ्याला देऊ नका, शिवसेनेच्या मराठ्याला देऊ नका, राष्ट्रवादीच्या मराठ्याला देऊ नका. आरक्षण मिळालं म्हणजे सगळ्या मराठ्यांना मिळालं. अख्ख्या येता याचे उंबर. हे कोणचं नाव आहे? तुमच्याकडे भेद का काही माल? मला वाटलं आमच्याकडेच आहे. इतकं लवकर टाइम झाला का?